हॅलो एव्हरीवन, मी सुचित्रा आणि नर्सिंग गुरुकिल्लीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डीएचएस एक्झामचा फॉर्म भरत असताना तुम्ही कसे रिजन्स लक्षात घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ कंटिन्युएशन आहे डीएचएस एक्झामचा फॉर्म कसा भरावा त्यासाठी. त्यामुळे तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज गो अँड चेक दॅट व्हिडिओ फर्स्ट. ठीक आहे, तर चला मग वेळ नको वाया घालूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही डीएचएस एक्झामचा फॉर्म भरता तेव्हा कुठल्या रिजनवरून तुम्ही फॉर्म भरता हे फार महत्वाचं आहे. हे कशासाठी? कारण एकदा का तुम्ही तुमचा डीएचएसचा फॉर्म भरला त्यानंतर तुम्हाला जिथे जेव्हा प्लेसमेंट मिळते तेव्हा तुम्ही ते एक्सचेंज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नाशिक ह्या रिजनचा फॉर्म भरलात आणि नंतर तुम्हाला नाही मला ठाण्यामध्येच जॉब करायचंय असं वाटेल तर त्यावेळेस तुम्ही ते चेंज करू नाही शकत. पण जर तुम्ही थोडीशी काळजी घेतली एक्झामचा फॉर्म भरताना तर तुम्ही ही गोष्ट टाळू शकतात. त्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नेमके डीएचएसचे रिजन कोणते आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणते कोणते जिल्हे त्यामध्ये येतात. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर चला मग बघूया. सगळ्यात महत्वाचं रिजन्स ऑफ डीएचएस मध्ये टोटल तुम्ही बघायला गेला तर 8 जे आहेत ते रिजन्स आहेत. त्यामध्ये नाशिक, ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला आणि नागपूर असे 8 रिजन्स आहेत ज्यामधून फॉर्म निघतात. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही डीएचएसच्या साईटवर जाता आणि फॉर्म भरायला घेतात तेव्हा खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या की तुम्ही नेमका कोणत्या रिजनचा फॉर्म भरत आहात. जर तुम्हाला ठाणे रिजन मध्येच कुठेतरी जॉब करायचा असेल तर तुम्ही त्या रिजनचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता बघूया की टोटल किती जिल्हे येतात प्रत्येक रिजन मध्ये ज्यामध्ये तुम्हाला त्या रिजनचा फॉर्म भरल्यावर प्लेसमेंट मिळणार आहे. सो सगळ्यात पहिला जो आहे तो आहे ठाणे. सो ठाण्यामध्ये तुम्हाला टोटल 3 जिल्हे आहेत जिथे प्लेसमेंट मिळू शकते. ती म्हणजे ठाणे, पालघर आणि रायगड. त्यानंतर आहे नाशिक. नाशिकमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला नाशिक रिजनचा तर तुम्हाला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर ह्या टोटल 5 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते. त्यानंतर पुणे. पुण्यामध्ये जर तुम्ही पुणे रिजनचा फॉर्म भरलात तर तुम्हाला पुणे, सोलापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये तुमची प्लेसमेंट होऊ शकते. नेक्स्ट आहे कोल्हापूर. कोल्हापूर रिजनचा जर तुम्ही फॉर्म भरलात तर त्याच्यामध्ये कुठले जिल्हे येतात तर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे, तर कोल्हापूर रिजन आहे आणि त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत तर टोटल त्याच्यामध्ये 4 जिल्हे आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पुढे आहे औरंगाबाद. जर तुम्ही औरंगाबाद ह्या रिजन मधून फॉर्म भरलात तर तुम्हाला औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली अशा 4 जिल्ह्यांमध्ये प्लेसमेंट मिळू शकते. त्यानंतर आहे लातूर. लातूर जर रिजनचा तुम्ही फॉर्म भरलात तर तुम्हाला लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड अशा 4 जिल्ह्यांमध्ये प्लेसमेंट मिळू शकते. पुढचं जे रिजन आहे ते आहे अकोला. जर तुम्ही अकोला ह्या रिजनचा फॉर्म भरलात तर तुम्हाला जास्त ऑप्शन्स आहेत. तुम्हाला अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा अशा 5 जिल्ह्यांमध्ये टोटल ह्या रिजनची प्लेसमेंट होते. पुढचं आहे नागपूर. नागपूरमध्ये जर तुम्ही नागपूर रिजन मधून फॉर्म भरलात तर तुम्हाला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा टोटल 6 जिल्ह्यांमध्ये प्लेसमेंट मिळू शकते. जर तुम्ही लक्षात घेतलं तर 8 रिजन्स आहेत आणि 8 रिजन्स मध्ये आपल्याला टोटल किती जिल्हे आहेत तर टोटल 34 जिल्हे आहेत ज्यांमध्ये तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते. सो तुम्ही जेव्हा डीएचएसचा फॉर्म भरता तेव्हा तुम्ही नीट काळजी घ्या की नेमकं तुम्हाला कुठे काम करायचंय. फॉर एक्झाम्पल मला इच्छा आहे की मी सांगलीची आहे. ठीक आहे, जर मी सांगलीची आहे तर मी नीट लक्ष देऊन बघितलं पाहिजे की सांगली जिल्हा नेमका कुठल्या रिजन मध्ये मोडतो तर तो कोल्हापूरमध्ये. तर मला कुठल्या रिजनचा फॉर्म भरायला पाहिजे कोल्हापूर. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या फार महत्वाच्या आहेत आणि या गोष्टी माहीत नसल्यामुळे फॉर्म जो आहे तो चुकीच्या रिजनचा भरला जातो आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात आल्यानंतर ही गोष्ट खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डीएचएस एक्झामचा फॉर्म भरण्याच्या आधी माहीत असणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की किती जिल्हे आहेत, त्यासोबत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किती सब डिस्ट्रिक्ट, किती डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमची कुठे प्लेसमेंट होऊ शकते. पण समजा जर तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही प्लेसमेंट मिळाली तरी हरकत नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला रिजन बघण्यापेक्षा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघा की कुठल्या ठिकाणी जास्त वेकेन्सीज आहेत. ज्या ठिकाणी जास्त मॅक्झिमम वेकेन्सीज असतील त्या ठिकाणचा त्या रिजनचा तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे तुमचे जे प्लेसमेंटचे चान्सेस आहेत किंवा तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते वाढतात. चला तर मग आता आपण बघूया की प्रत्येक रिजन मध्ये असणारे जे डिस्ट्रिक्ट्स आहे अलोकेट केलेले त्याच्यामध्ये कोणते कोणते हॉस्पिटल्स आहेत. सगळ्यात पहिलं आपण बघूया ठाणे रिजन. ठाणे रिजन मध्ये जे फर्स्ट ठाणे डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे,
त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहेत आणि रुरल हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये ट्रायबल आणि नॉन ट्रायबल असे 2 भाग आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 3-3 हॉस्पिटल्स आहेत. मेंटल हेल्थ हॉस्पिटल, आता तुम्ही जर बघाल ठाणे रिजन मध्ये मेंटल हेल्थ हे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे एक, त्यामुळे जर तुमचं स्पेशलायझेशन झालेलं आहे मेंटल हेल्थ मध्ये तर पुढे जाऊन तुम्हाला स्कोप आहे की मे बी तुम्हाला इथे पोस्टिंग मिळू शकते, शक्यता आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे पालघर रिजन, पालघर डिस्ट्रिक्ट, ठाणे रिजन मधलं पालघर डिस्ट्रिक्ट. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ऍज सच नाही आहे. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तिथे टोटल 3 आहेत आणि रुरल हॉस्पिटल जे आहे त्याच्यामध्ये अगेन ट्रायबल नॉन ट्रायबल आहे, तर ट्रायबल 7 आहेत आणि नॉन ट्रायबल 2 असे हॉस्पिटल्स आहेत. तो टोटल रुरल मध्ये 9 हॉस्पिटल्स आहेत. नेक्स्ट आहे रायगड. सो रायगडचे डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अगेन 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 5 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 1 आणि नॉन ट्रायबल 7 असे टोटल 8 हॉस्पिटल जे आहेत ते रुरल मध्ये आहेत. त्याशिवाय जर तुम्ही लक्षात घेतलं ठाणे जे रिजन आहे त्याच्यामध्येच उल्हासनगर इथे सुद्धा एक जनरल हॉस्पिटल आहे आणि एक विमेन्स स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. सो एवढ्या ठिकाणी जर तुम्ही ठाणे रिजनचा फॉर्म भरला तर ह्या ठिकाणांमध्ये तुम्हाला कुठेही प्लेसमेंट मिळण्याची शक्यता आहे. आता आपण बघणार आहोत पुढचं रिजन. सेकंड काय आहे, नाशिक रिजन. नाशिक रिजन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती टोटल 5 डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे धुळे. धुळ्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहेत, रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 1 आहे आणि नॉन ट्रायबल 5 हॉस्पिटल्स आहेत. नेक्स्ट आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहे आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 9 आणि नॉन ट्रायबल 3 अशी टोटल 12 हॉस्पिटल्स जे आहेत ती रुरल हॉस्पिटलमध्ये आहेत. नंतर आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अगेन इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 1 आणि नॉन ट्रायबल 17. तर अशा टोटल तुम्हाला रुरल हॉस्पिटलमध्ये 18 ठिकाणी पोस्टिंग्स मिळू शकतात. त्याशिवाय नाशिकमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट 4 हॉस्पिटल्स आहेत, रुरल मध्ये ट्रायबल 12 आणि नॉन ट्रायबल 11. सो इथे पण तुम्ही बघितलं तर रुरल हॉस्पिटल जे आहेत तिथे तुम्हाला जास्तीत जास्त पोस्टिंग्स मिळू शकतात. नेक्स्ट इथे रेफरल हॉस्पिटल्स म्हणजे आपण स्पेशालिटी हॉस्पिटल्स जिथे म्हणतो तिथे आपण पोस्टिंग करू शकतो. तिथे एक स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आहे जे तुम्हाला पोस्टिंग नाशिकमध्ये जर मिळाली तर मिळू शकते. पुढचा आपला डिस्ट्रिक्ट आहे अहमदनगर. अहमदनगरमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहे आणि रुरल मध्ये ट्रायबल 3 आणि नॉन ट्रायबल 20 असे टोटल 23 हॉस्पिटल्स जे आहेत ते रुरल मध्ये येतात. तर हे असे 5 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नाशिकमध्ये पोस्टिंग मिळू शकते. पुढचं रिजन आहे पुणे. सो पुण्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे ते 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट 4 हॉस्पिटल्स आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 2 आणि नॉन ट्रायबल 18 असे टोटल 20 हॉस्पिटल्स आहेत. त्याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा एक मेंटल हेल्थ स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. नेक्स्ट डिस्ट्रिक्ट आहे सोलापूर. पुणे रिजन मध्ये तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे तिथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहेत, ट्रायबल नाही आहे हॉस्पिटल, तिथे नॉन ट्रायबल हॉस्पिटल टोटल 13 आहेत. त्याशिवाय पुढचा जो आहे डिस्ट्रिक्ट तो आहे सातारा, ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल हॉस्पिटल नाही आहे तिथे, पण तिथे नॉन ट्रायबल हॉस्पिटल टोटल 15 आहेत. सो तुम्हाला पुणेमध्ये जर पोस्टिंग मिळाली, पुणे रिजनचा जर तुम्ही फॉर्म भरलात तर तुम्हाला या 3 ठिकाणी एवढ्या हॉस्पिटल्समध्ये पोस्टिंग मिळू शकते. नेक्स्ट रिजन आहे कोल्हापूर. ठीक आहे, तर कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती की टोटल 4 डिस्ट्रिक्ट आहेत. तर त्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहे कोल्हापूरमध्ये हे नील आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहे ते 4 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नील आहे आणि नॉन ट्रायबल 16 आहेत, 16. सो असे टोटल कोल्हापूरचे पोस्टिंग होऊ शकतात. सांगलीमध्ये काय, सांगलीमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असंच नाहीये, पण सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स 2 आहेत. रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे, नॉन ट्रायबल टोटल 13 हॉस्पिटल्स आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल हॉस्पिटल नाही आहे, तिथे नॉन ट्रायबल 8 हॉस्पिटल आहेत टोटल. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही विशेष लक्ष दिलात तर इथे सुद्धा एक मेंटल हेल्थ असं स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. सो इथे सुद्धा तुम्हाला स्पेशालिटीची पोस्टिंग मिळू शकते लेटर ऑन, किंवा तुम्हाला स्टार्टिंगला जर तिथे वॅकन्सीज असेल तर अगेन तिथे सुद्धा तुम्हाला वॅकन्सीमध्ये त्या पोस्टिंग मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट 3 हॉस्पिटल आहेत आणि रुरलमध्ये ट्रायबल असं तिथे नाहीये भाग, त्यामुळे तिथे हॉस्पिटल नाहीये,
पण रुरल हॉस्पिटलमध्ये नॉन ट्रायबल टोटल 7 आहेत. सो अशा प्रकारे जर तुम्ही कोल्हापूर रिजनचा विचार केला तर ह्या 4 ठिकाणी एवढ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. पुढचं रिजन आहे 5वं, ते म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादमध्ये सुद्धा अगेन 4 ठिकाणी पोस्टिंग असू शकतात. तर पहिला आहे औरंगाबाद इटसेल्फ, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहेत, नॉन ट्रायबल जे आहेत ते 10 ठिकाणी आहेत, 10 हॉस्पिटल. पुढचं आहे जालना. जालनामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, रुरलमध्ये ट्रायबल नाही आहे तिथे सुद्धा नॉन ट्रायबल मध्ये तुम्हाला 8 ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. तिथे 8 हॉस्पिटल्स आहेत. सो इट्स अबाउट जालना. पुढे काय आहे परभणी. परभणीमध्ये काय आहे तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स 2 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे तिथे नॉन ट्रायबल ह्या भागांमध्ये टोटल 6 हॉस्पिटल आहेत आणि प्लस तिथे काय आहे तर तिथे अस्थि शल्य रुग्णालय, ह्याचा अर्थ काय तर ऑर्थोपेडिक स्पेशालिटीचे एक हॉस्पिटल आहे. जर तुमचं जिथे कुठे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथे जर तुमचं स्पेशालिटी असेल तर यू कॅन गेट अ चान्स की तुम्हाला तिथे पोस्टिंग मिळू शकते. नेक्स्ट आहे हिंगोली. हिंगोलीमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे आणि रुरलमध्ये तुम्हाला ट्रायबल नाही पण नॉन ट्रायबल मध्ये 4 ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. सो हे आहे कोल्हापूर आणि औरंगाबाद रिजन. आता आपण बघूया पुढचे रिजन्स. आता आपण बघूया लातूर रिजन. लातूर रिजन मध्ये पहिला आहे लातूर. तर लातूर मध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहेत, रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे पण इथे नॉन ट्रायबल 10 हॉस्पिटल आहेत. याशिवाय विमेन्स हॉस्पिटल प्रत्येकी 1 आहे. त्याच्यानंतर उस्मानाबाद मध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहेत, रुरल हॉस्पिटल मध्ये ट्रायबल नाहीये पण नॉन ट्रायबल 6 हॉस्पिटल्स आहेत. त्याशिवाय विमेन हॉस्पिटल 1 आहे. नेक्स्ट आहे बीड. बीड जिल्ह्यामध्ये अगेन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहे आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे. इथे नॉन ट्रायबल हॉस्पिटल 10 आहेत. विमेन्स हॉस्पिटल जे स्पेशालिटी असं ते 1 हॉस्पिटल आहे. नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 4 आहे, रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 2 आणि नॉन ट्रायबल 10 असे टोटल 12 रुरल हॉस्पिटल आहेत. इथे सुद्धा एक विमेन्स हॉस्पिटल आहे. जरी तुम्ही लक्षात घेतलं नीट तर आपला जो लातूर हा रिजन आहे, ह्या रिजन मध्ये जितके 4 जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विमेन स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. नेक्स्ट आहे अकोला रिजन. अकोला रिजन मध्ये अकोला जे डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहेत पण इथे नॉन ट्रायबल टोटल 5 हॉस्पिटल आहेत. त्याशिवाय इथे सुद्धा विमेन्स हॉस्पिटल आहे. नेक्स्ट आहे वाशिम. वाशिम मध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, तिथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स नाही आहेत, तिथे रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे पण नॉन ट्रायबल टोटल 7 हॉस्पिटल आहेत. शिवाय अमरावती. अमरावतीमध्ये पण जर बघितलं तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहेत ते 1 आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तिथे टोटल 4 आहेत आणि रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे, तिथे नॉन ट्रायबल 7 हॉस्पिटल्स आहेत. विमेन हॉस्पिटल 1 आहे, तिथे रेफरल हॉस्पिटल 1 आहे आणि टीबी हॉस्पिटल 1 आहे. सो तुम्ही अमरावती हे रिजन आणि अमरावती डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला स्पेशालिटीच्या पोस्टिंग जे आहेत त्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याशिवाय यवतमाळ. यवतमाळमध्ये जर तुम्ही बघितलं तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नील आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे, सब डिस्ट्रिक्ट 3 हॉस्पिटल आहेत, रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल हॉस्पिटल 1 आहे, नॉन ट्रायबल 10 हॉस्पिटल्स आहेत. बुलढाणामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहेत, रुरलमध्ये ट्रायबल नाही आहे, तिथे ट्रायबल हॉस्पिटल मोस्टली जिथे ट्रायबल एरिया असतो तिथेच आहे. तर इथे जिथे कुठे मी नील लिहिले असेल तिथे ट्रायबल एरिया नाही आहे पण नॉन ट्रायबल असे 12 हॉस्पिटल्स आहेत, 12. त्याशिवाय इथे पण टीबी स्पेशालिटी हॉस्पिटल 1 आहे आणि जनरल हॉस्पिटल 1 आहे खामगाव इथे. तर त्यानंतर असे तुम्ही जर लक्ष दिलं इथे सुद्धा लक्ष देईल की जर तुम्ही अकोला रिजन सिलेक्ट केला तर तिथे तुम्हाला स्पेशालिटीच्या ज्या आहेत त्या बऱ्याच पोस्टिंग ह्या रिजन मध्ये तुम्हाला मिळू शकतात. आता आपण बघणार आहोत सगळ्यात शेवटचं रिजन, ते म्हणजे नागपूर रिजन. आता नागपूर रिजन मध्ये आपल्याला टोटल 6 डिस्ट्रिक्ट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतात. त्याचं सगळ्यात पहिलं आहे नागपूर इटसेल्फ. तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे तिथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहे, रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल 1 आणि नॉन ट्रायबल 8 असे टोटल रुरल 9 हॉस्पिटल्स आहेत. त्याशिवाय विमेन्स स्पेशालिटी 1 हॉस्पिटल आहे आणि मेंटल हेल्थ स्पेशालिटी असं 1 हॉस्पिटल आहे. नेक्स्ट आहे वर्धा. वर्ध्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 2 आहे, तिथे रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल नाही आहे, तिथे नॉन ट्रायबल टोटल 6 हॉस्पिटल्स आहेत. पुढे आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट 2 आहे आणि रुरल हॉस्पिटलमध्ये तिथे ट्रायबल नाही, नॉन ट्रायबल टोटल 7 हॉस्पिटल्स आहेत. पुढे आहे गोंदिया. गोंदियामध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहेत,
सब डिस्ट्रिक्ट 1 हॉस्पिटल आहे. त्यानंतर रुरल हॉस्पिटलमध्ये ट्रायबल तिथे 7 आहेत आणि नॉन ट्रायबल 3. म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला साधारणपणे 10 जे आहेत रुरल हॉस्पिटल आहेत. त्याशिवाय तुम्हाला तिथे विमेन हेल्थ असं स्पेशालिटी विमेन्सचं हॉस्पिटल आहे. चंद्रपूरमध्ये तुम्ही बघितलं तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाही आहे तिथे. सब डिस्ट्रिक्ट 3 हॉस्पिटल आहेत. रुरलमध्ये ट्रायबल 3 आणि नॉन ट्रायबल 7 असे अगेन तिथे सुद्धा 10 हॉस्पिटल आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जिल्हा 34वा तो म्हणजे आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 1 आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 3 आहेत. रुरल हॉस्पिटलमध्ये तिथे ट्रायबल हॉस्पिटल जर तुम्ही बघितलं तर 9 आहेत, तर तिथे नॉन ट्रायबल हॉस्पिटल्स असे ऍज नाहीयेत. आता जे आपण टोटल 34 डिस्ट्रिक्ट बघितले आणि टोटल आपले जे 8 रिजन्स आहेत त्याच्यामध्ये, तर जिथे कुठे तुम्हाला ट्रायबल हॉस्पिटलची पोस्टिंग असेल, जर तुम्हाला ट्रायबल हॉस्पिटलमध्ये पोस्टिंग मिळाली तर तिथे स्पेशल अलाउन्स असतो, ज्याला हार्डशिप अलाउन्स असं म्हणतात. तो अलाउन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. टोटल 11 डिस्ट्रिक्ट आहेत जिथे तुम्हाला हे अलाउन्सेस मिळू शकतात. सो आज आपण बघितलेलं आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये की कुठले कुठले रिजन्स आहेत, त्याशिवाय आपण त्या प्रत्येक रिजनमध्ये असणारे डिस्ट्रिक्ट आणि त्या डिस्ट्रिक्टमध्ये असणारे रुरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स हे सगळे आपण व्यवस्थित बघितलेले आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला, ह्या पूर्ण डेटाचा उपयोग तुम्हाला होणार आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात. त्यामुळे ह्या गोष्टी नीट लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमचा डीएचएसचा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला तुमची पोस्टिंग कुठे होणार आहे, काय होणार आहे याची थोडीफार तुम्हाला तुमचा प्रेफरन्स आहे तो नक्कीच मिळेल आणि त्यानुसार तुम्ही पुढची तुमची जी ग्रोथ आहे किंवा तुम्हाला कुठे काम करायचंय, कुठे वेकेन्सीज आहेत ही नीट लक्षात घेऊ शकता. आता हे आपण डिस्कस केलंय, पण जेव्हा पण ऍडव्हर्टाइजमेंट मिळते तेव्हा तुम्ही नीट लक्ष द्या. समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या रिजनमध्ये तुम्हाला हवं आहे पण तिथल्या वॅकेन्सीज नसेल, तर आसपास तुम्ही कुठलं रिजन आहे जो घेऊ शकता त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. किंवा जर मी आधी म्हणाले तसं तुम्हाला जर फरक नाही पडत, मला फक्त जॉब हवा आहे पण मी कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जॉब करायला तयार आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वेकेन्सीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त चान्सेस आहेत की तुम्ही सिलेक्शन व्हाल. त्याच्यानंतर एकदा तुम्हाला कळलं डीएचएसचा फॉर्म कसा भरायचा, हॉस्पिटल्स कसे, त्यानंतर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला अभ्यासाच्या तयारीला लागायला पाहिजे. त्यासाठी महत्वाचं काय आहे तर तुम्हाला अभ्यासाचा पॅटर्न, डीएचएसचा पॅटर्न काय आहे, प्रत्येक एक्झामचा एक पॅटर्न असतो आणि तो नीट लक्षात घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुमची वाटचाल जी आहे ती व्यवस्थित राईट पाथवर होते, जेणेकरून तुमचे चान्सेस जे आहेत सिलेक्शनचे ते वाढतात. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डीएचएस एक्झामचा पॅटर्न कसा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना आठवणीने बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या जॉब आणि करिअरशी रिलेटेड आहे ते प्लीज मिस करू नका आणि नर्सिंग गुरुकुल